एक महत्त्वाची बातमी आहे तुळजापूरमधून। तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली। कोटपा कायद्याअंतर्गत झालेल्या या कारवाईत मंदिर परिसर आणि प्रशासकीय इमारतीत तंबाखू सेवन अथवा तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या एकूण 24 जणांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून सुमारे 4,650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। जिल्हा रुग्णालय आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या पथकानं मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई केली। मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आणि तंबाखू सेवनास आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलंय। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ओंकार, सविस्तर अपडेट द्या या सगळ्या कारवाई संदर्भात। वैष्णवी, जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये प्रशासनाकडून तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे। कोटपा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली असून मंदिराच्या परिसरात तंबाखू पदार्थाचं सेवन अथवा तंबाखूजन्य पदार्थ जे आहे ते बाळगणाऱ्या 24 जणांवर दंडात्मक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये जर बघितलं तर मंदिर प्रशासन इमारतीतील 2 जणांचा समावेश आहे। यांच्याकडून जवळपास 4,600 रुपयांचा दंड देखील वसूल जो आहे तो करण्यात आलेला आहे। जिल्हा रुग्णालय आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या पथकानं मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई केलेली कुठेतरी पाहायला मिळत आहे। मंदिर परिसरात जर बघायला गेलं तर स्वच्छता आणि राहावी आणि यासोबतच तंबाखू देखील लोकांनी खाऊ नये या संदर्भात ही कारवाई जी आहे ती कुठेतरी करण्यात आलेली आहे। यापुढे देखील अशा पद्धतीचं नागरिक तंबाखू सेवन करून किंवा बाळगत या ठिकाणी येऊ नयेत यासाठी देखील आता मंदिर प्रशासन असेल त्याचबरोबर जिल्हा आरोग्य विभाग जो आहे तो देखील आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। त्यांनी एक व्हॉट्सअप क्रमांक जारी केलेला आहे आणि त्याच्यावरती जो कोणी अशा पद्धतीचं सेवन करेल त्यांचे फोटो काढून तक्रार करण्याचं आवाहन देखील नागरिकांना भाविकांना करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच बघितलं तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या या संपूर्ण नागरिकांविरोधात प्रशासन जे आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। अर्थातच ओंकार, एक चांगला निर्णय आपण याला म्हणू शकतो आणि त्यामुळे तंबाखू सेवन करणाऱ्या सगळ्यांवरती चाप बसेल असंही कळतंय। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।